चित्रपटात एक सीन आहे, जिथे गल्लीतलीच काही वात्रट मुलं ही एक्झॅक्टली आपल्या दारासमोर फटाके उडवतायत. हे ज्यावेळेला दोन्ही बहिणींपैकी एकीला समजतं, त्यावेळेला ती धावत-धावत जाते त्यांना ओरडायला. त्याच वेळेला दुसरी बहीण ही कॅबमधनं येत असते. दोन्ही बहिणी एकमेकींशी संवाद घालत असतात. कसंबसं करून दोघीजणी परत घरात जायचा प्रयत्न करतात. परत एकदा ती वात्रट मुलं फटाके उडवण्याचा प्रयत्न करतात आणि यावेळेला ज्या पद्धतीने त्या दोघीजणी धावतात, आय लाइक्ड इट. सी ह्याच त्या गोष्टी असतात ज्यांना आपण रिलेटेबिलिटी म्हणतो. तुमच्यापैकी मला नाही माहिती किती जणांच्या आयुष्यात भाऊ किंवा बहीण आहे. कारण दोन्ही गोष्टींमध्ये हा चित्रपट तितकाच रिलेटेबल तुम्हाला वाटेल. कारण भाऊ आणि बहीण हे एक असं नातं आहे ज्याच्यामध्ये किंवा दोन्ही बहिणी किंवा दोन्ही भाऊ हे एक असं नातं आहे ज्याच्यामध्ये दररोज कुत्र्यागत भांडणं होत असतात. एकमेकांची लायकी काढत असतो आपण. पण तरीसुद्धा प्रेम तितकंच असतं. फक्त ते आपण व्यक्त नसतो करत आणि ज्यावेळेला ते व्यक्त करतो, तेव्हा ते खूप जास्त अगदी जसं दूध उतू जातं पातेल्यातनं, अगदी तसं ते असतं. पण होय, म्हणण्याचा अर्थ असा, की या संपूर्ण चित्रपटातली सगळ्यात मोठी ताकद आहे रिलेटेबिलिटी. या चित्रपटातली सगळ्यात पहिली पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे चित्रपटाचे संवाद. कुठेच तुम्हाला असं वाटणार नाही, की हा चित्रपट कुणीतरी लिहिलेला आहे पेपरावरती. हे फार रेअर होतं चित्रपटांच्या बाबतीत. तुम्ही ॲक्चुअली चित्रपट सुरू झाल्याच्या 5व्या मिनिटानंतरच चित्रपटामध्ये इतके घुसलेले असता, की तुम्हाला असं वाटू लागतं, की ओके तुम्ही त्या घरामध्ये 5वी व्यक्ती आहात, जे हे सगळं काही बघतीये. म्हणजे 5वी व्यक्ती मी का म्हटलं कारण आई आणि दोन्ही मुली जरी असल्या तरी पण आणखीन एक छोटासा पाहुणा आहे त्यांच्यासोबत. तो नक्की कोण आहे ते तुम्हाला कळेल चित्रपट बघितल्यानंतर. पण सांगायचा मुद्दा असा की तुम्हाला 5व्या मिनिटानंतरच तुम्ही कन्विन्स होऊन जाता. ज्या पद्धतीने त्या दोन्ही बहिणी एकमेकींशी बोलतायत, आरडाओरडा करतायत, भांडणं करतायत विनाकारण. अतिशय थुकरट अशी भांडणं असतात. पण ती खूप रिलेटेबल असतात आणि हीच सगळ्यात मोठी ताकद आहे या चित्रपटाची. पुढचा पॉझिटिव्ह मुद्दा. तिघी हा सिनेमा ॲक्चुअली इमोशनल रोलर कोस्टर सारखा सिनेमा होता माझ्यासाठी. कारण अधून-मधून तो हसवतो, अधून-मधून रडवतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने छोटे-छोटे सरप्राइजेस आपल्या सगळ्यांसमोर येत राहतात. त्याच्यामुळे हा चित्रपट प्रेडिक्टेबल वाटत नाही. येस. निखिल महाजन यांना त्याचं मला असं वाटतं श्रेय द्यायला पाहिजे. कारण पटकथा या पद्धतीने रंगवलेली आहे, की तुम्हाला कुठेच चित्रपटामध्ये बोर नाही होणार. हा ऑलमोस्ट एक 2 तासांचा सिनेमा आहे, पण कुठेच तुम्हाला असं वाटणार नाही, की स्ट्रेची होतोय, लेंदी होतोय, अजिबात नाही. इनफॅक्ट निगेटिव्ह ॲस्पेक्ट्समध्ये मी काही गोष्टी महत्त्वाच्या मानणार आहे, ज्या जरी टाकल्या असत्या तरीही चाललं असतं, असा हा सिनेमा आहे. पुढचा पॉझिटिव्ह मुद्दा चित्रपटाचा अप्रोच हा खूप थेट आहे. अगदी मुद्द्यावर येतो लगेचच आणि खूप प्रॅक्टिकल अप्रोच आहे, तो मला आवडला. पुढचा पॉझिटिव्ह मुद्दा आहे, ह्या चित्रपटामध्ये बॅलन्सिंग चांगलं केलेलं आहे. आता बरेचदा काय होतं, की फेमिनिझमवरती भाष्य करेल की काय हा सिनेमा किंवा विमेन एम्पॉवरमेंटच्या नावाखाली जगातले सगळेच पुरुष किती हरामखोर आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न करेल का काय? परत एकदा ते मॅन हेटिंगवाला काही आपल्याला कंटेंट पाहायला मिळतो का? ही भीती कुठेतरी माझ्याही मनात होती. कारण आजकाल सोशल मीडियावरती फेमिनिझम हे ज्या पद्धतीने आलंय ना, आपल्या सगळ्यांसमोर ते फक्त आणि फक्त मॅन हेटिंगवरती चाललंय. पण हा चित्रपट अजिबात तसा नाहीये. हा थेट मुद्द्यात हात घालतो. जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आपल्या सगळ्यांसमोर मांडण्यात यशस्वी होतो आणि बॅलन्सिंग मी हा शब्द यासाठी वापरलाय कारण या चित्रपटामध्ये एक असं पात्र नक्कीच आहे, जे पुरुष पात्र आहे. पण ते सुद्धा खूप समजूतदार किंवा चांगलं पात्र आहे. त्याच्यामुळे कुठेतरी ते बॅलन्सिंग आपल्याला जाणवते आणि ती महत्त्वाची होती. पुढचा पॉझिटिव्ह मुद्दा, चित्रपटाचं बजेट खूप कमी आहे. चित्रपटामध्ये ठळक 2 ते 3च लोकेशन्स वापरलेली आहेत आणि ओव्हरऑल अख्खा सिनेमा पाहिल्यानंतर असं वाटतं, की पावसाळ्यातला कुठचातरी एखादाच महिना त्यांनी वापरला असेल. त्या एका महिन्यामध्येच अख्खं शूट त्यांनी आटोपलंय. पण तरीसुद्धा हा सिनेमा मला लय भारी वाटला. कारण अत्यंत डोकं लढवून सगळ्या गोष्टी त्यांनी एक्झिक्यूट केलेल्या आहेत आणि ही खूप मोठी पॉझिटिव्ह बाब आहे या चित्रपटाची. फॉर्च्युनेटली म्हणजे असं खूप कमी वेळा पाहायला मिळतं, जे आपल्याला तिघी या नावाच्या सिनेमामध्ये पाहायला मिळतंय. हॅट्स ऑफ टू द मेकर्स. आय रिअली लव्ह द फिल्म. चित्रपटाचा पुढचा मुद्दा, हा चित्रपट खूप रिलेटेबल आहे. खूप जास्त रिअलिस्टिक अप्रोचमध्ये आपल्या सगळ्यांसमोर येतो. कारण जर का घरामध्ये कुणी पेशंट आहे, तर कशा पद्धतीने कपडे कोणीतरी घालेल. जर का हॉस्पिटलमध्ये काहीतरी धावपळ करायची वेळ येते, तर अगदीच घरातल्या स्लीपर्स सकटच आपण घरातल्या पायजमामध्येच असं निघणार. ह्या खूप छोट्या-छोट्या गोष्टी असतात. ह्या खूप कॉमन सेन्सच्या तुम्हाला त्या वाटत असतील, पण लिटरली मराठीमध्ये त्यासुद्धा आपल्याला पाहायला नाही मिळत. पण ह्या चित्रपटामध्ये रिअलिस्टिक अप्रोच खूप जास्त आहे. नो मेकअप लुक्स आहेत. खूप जास्त काळ क्लोजअप शॉट्स आहेत. म्हणजे भारती आचरेकर ताई यांचे आणि सोनाली कुलकर्णी हिचे आहेत किंवा नेहा पेंडसेचे आहेत. पण सोनाली कुलकर्णी आणि भारती ताई आचरेकर या दोघींचा नो मेकअप
लूक मला प्रचंड आवडला आणि त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे त्या गोष्टीसाठी आणि डिरेक्टरचं सुद्धा कौतुक व्हायला पाहिजे बिकॉज हा जो एक इमेन्स अमाउंट ऑफ प्रेशर असतो प्रत्येक अभिनेत्रीवरती की गरज नसताना सुद्धा तो ॲक्च्युअली मेकअप लावावा लागतो ते फ्लॉज लपवण्यासाठी चेहऱ्याचे. बट आय लव्हड इट. सो आय थिंक ती खूप मोठी एक स्ट्रॅटेजी होती मेकर्सची आणि ती डेफिनेटली पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्समध्येच कन्सिडर केली जाईल. पुढचा पॉझिटिव्ह मुद्दा आहे आई आणि दोन्ही लेकी यांच्यामधलं नातं कसं असेल, कसे टोमणे देत असतील एकमेकांना, कसं अगदी तितकाच लाडावतील, तितकेच जास्त जवळ येतील. पण जर का एकमेकांना अगदी हडतूड करायची वेळ तर कशा पद्धतीने त्या करतात. हे सगळं काही खूपच रिलेटेबल होतं आणि त्याचं संपूर्ण श्रेय हे लेखकाला जातं. त्याचबरोबर चित्रपटात काम करणाऱ्या तिघींना सुद्धा जातं. कारण लेखकाने जर का ए-बी-सी-डी असा ए टू झी जर का सिनेमा लिहिलेला आहे, तर त्याला ॲक्च्युअली मल्टिप्लाय करून मोठ्या पडद्यावरती ते जिवंत करणं, हे कलाकारांचं काम असतं आणि इथे तिघी अभिनेत्रींनी खूपच कमालीचं काम केलेलं मला पाहायला मिळालं. खूपच अप्रतिम असे परफॉर्मन्सेस आहेत संपूर्ण चित्रपटामध्ये. स्पेशली भारतीताई आचरेकर यांचे ॲक्च्युअली 2 ते 3 मोनोलॉग्स आहेत आणि ते खूप भारी आहेत. ते मोनोलॉग्स जर का तुम्ही शांततेत ऐकले ना, तर तुम्हाला त्यातली ॲक्च्युअली खूप जास्त डेप्थ जाणवेल आणि ते मोनोलॉग्स चित्रपटामध्ये नक्कीच वरतून अगदी चेरी ऑन द केक जे आपण म्हणतो, तर ते ठेवल्यागत काम करतात. सो मला ते खूप जास्त आवडलं. चित्रपटामध्ये ना सतत पाऊस सुरू आहे किंवा पावसासारखं वातावरण आहे. सो कलर ग्रेडिंग आणि सिनेमॅटोग्राफी या दोन्ही डिपार्टमेंट्समध्ये खूप सुंदर काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीतच जर का सांगायचं झालं तर या चित्रपटाने ॲक्च्युअली निराश नाही केलंय. पण थंबनेलवरती जे मी आता लिहिलंय, की मला एक विचारायचंय, ते असं विचारायचंय, की या चित्रपटाला ए सर्टिफिकेट का दिलंय? पहिला प्रश्न. कारण ॲक्च्युअली गरज नाहीये. आता मी स्पॉइलर्स नाही देणार कारण का जर का या प्रश्नाचं उत्तर मी द्यायला गेले, माझं एक्सप्लेनेशन द्यायला गेले, तर चित्रपटामध्ये ॲक्च्युअली खूप मोठा स्पॉइलर येईल रिव्ह्यूमध्ये त्याच्यामुळे ते मला नाही द्यायचं आहे. पण ए सर्टिफिकेट का बरं आहे? म्हणजे याच्यामध्ये काय लॉजिक आहे ह्या गोष्टीमध्ये? आय डोंट गेट इट. सो सेन्सर बोर्ड नाही कळत मला कधी-कधी ॲक्च्युअली यांचे निर्णयच मला समजत नाहीत. जी गोष्ट ॲक्च्युअली सगळ्यांना माहिती असायला पाहिजे, तुम्ही काय म्हणजे काय लपवून काय मिळणार किंवा ए सर्टिफिकेट देण्यामागचं काय कारण होतं? आय जस्ट डिड नॉट गेट इट. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, की चित्रपटाचं प्रमोशन का नाहीये कुठेच? म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही बनवली आहे, पण त्याला विकण्यासाठी कष्टच का नाही दिसत मला? हे यार कित्येकदा हजारो वेळा आपल्या चॅनलवरती आपण हा मुद्दा मांडलेला आहे, की प्रमोशनच्या नावाखाली काहीच नवीन स्ट्रॅटेजीज नाहीयेत, काहीच नाही दिसत कुठेच. तिघी नावाचा सिनेमा येतोय. हे जर का मी एक काय म्हणूया आपलं जर काही चॅनल नसतं, तर कदाचित मला कळलं पण नसतं, की या नावाचा एखादा सिनेमा येतोय. कुठेतरी काहीतरी काही तर दिसू द्या आणि प्रत्येक सिनेमा हा काही धुरंधर नाही, की ज्यांना गरज नाहीये. प्रमोशन करायची. म्हणजे प्रत्येक सिनेमा हा ठीक आहे माउथ पब्लिसिटीने जाईल यार, जाईल तो त्याच त्याचा जाईल, त्याच त्याचा परफॉर्म करेल. असं नाही होत यार, असं नाही होत. म्हणजे आत्ता सोशल मीडियाचा प्रेझेन्स हा इतका ॲब्सेंट आहे अख्ख्या मराठी सिनेमासृष्टीमध्ये. वारंवार त्याच्याबद्दल बोलून काहीच फायदा नाहीये. ह्या चित्रपटाचं प्रमोशनच नाहीये. आय डोंट गेट इट. हा एक ओव्हर कॉन्फिडन्स असतो मेकर्सचा, की त्यांना कोणीतरी असं सांगतं, की हे करा, आपोआप चित्रपट चालेल. हे समीकरण ॲक्चुअली कसं सोडवायचं याचं आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्याकडे काही उत्तर असेल तर मला कळवा. आता येऊया निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल चित्रपटाच्या. चित्रपटामध्ये एक सीन आहे जिथे एका मुलीसोबत तिच्या बॉसचं जे काही एक वागणूक आहे तिच्या बॉसची, तर ती दाखवण्यात आलेली आहे आणि ते गळ्याखाली नाही उतरत. बिकॉज एकीकडे तुम्ही असं दाखवताय, की ती खूप इंडिपेंडंट आहे, स्ट्राँग वुमन आहे आणि स्टिल इफ शी इज नॉट सेइंग एनिथिंग अगेन्स्ट इट आणि ते नाही गळ्याखाली उतरत. ते झेपतच नाही आपल्याला. सो तो मला कुठेतरी असं वाटलं, की ते खूप कमकुवत तो एक अँगल होता. त्याला अजून जास्त स्ट्राँगली पोर्ट्रे करता आलं असतं. कारण ती जी एक संपूर्ण घटना आहे, ती फार महत्त्वाची आहे तुमच्या अख्ख्या प्लॉट ट्विस्टसाठी. त्याच्यामुळे तुम्ही कशा पद्धतीने त्या गोष्टीला आपल्या सगळ्यांसमोर आणता ते फार महत्त्वाचं होतं. पण तिथे कुठेतरी मला असं वाटलं, की ते नाही कन्व्हिन्सिंग वाटलं. कारण कॉर्पोरेट कल्चरमध्ये फिमेल एम्प्लॉईजचं एक्सप्लॉयटेशन होतं हे आपण सगळेजण जाणतो. पण ते जे दाखवलं चित्रपटामध्ये ते अजिबात कन्व्हिन्सिंग वाटत नाही आणि कुठेतरी असं वाटतं, की हा खूपच एक वेगळा अँगल दिलाय. तो थोडासा जबरदस्तीचा दिल्यागत अँगल वाटतो समहाऊ. पुढचा एक निगेटिव्ह पॉइंट असा आहे, की सोनाली कुलकर्णीचं आयुष्य जे आहे, तर त्याच्यावरती खूप जास्त प्रकाश टाकणं गरजेचं होतं बिकॉज शी इज ऑफकोर्स वन ऑफ द मेन कॅरेक्टर्स ऑफ दिस फिल्म आणि त्याच्यामुळे तिच्या आयुष्याबद्दलचं फारसं काहीच आपल्याला कळत नाही. फार काही गोष्टी उलगडतच नाहीत. कुठेतरी मला असं वाटतं, की कदाचित त्यांनी शूट केले असतील किंवा नसतील टाकल्या किंवा मग नसेल लेखकाला महत्त्वाचं वाटलं, पण ते महत्त्वाचं होतं. ॲज अ व्ह्यूअर ते आपल्याला ती गोष्ट सतत बोचत राहते. चित्रपटाला ना फास्ट पेस्ड एडिटिंगच्या नादामध्ये बऱ्याच ठिकाणी चित्रपट असा थोडासा अर्धवट वाटतो किंवा अब्रप्ट कट्स घेतल्यागत वाटतात. उदाहरण द्यायचं झालं तर सोनाली कुलकर्णीचं मी तुम्हाला सांगितलं, की तिच्या लाईफमधल्या म्हणजे
काहीच नाही कळत आपल्याला तिच्या गोष्टी ॲक्चुअली ती कुठल्या चिखलाला चिवडत बसायबद्दल बोलते किंवा त्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या असतात. दुसरी एक गोष्ट ज्या फटाक्यांच्या सीनबद्दल मी बोलले ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला, तर त्या सीनमध्ये ॲक्चुअली ती जी एक बहीण असते, जी कॅबमधनं येते बेसिकली, तर ते सगळं खूप अब्रप्टली दाखवलंय. म्हणजे त्यात ते असं अर्धवट राहिल्यासारखं वाटतं आणि शेवटी काय घडतं ते फक्त आपल्याला विचार करण्यावरती त्यांनी सोडून दिलेलं आहे. पण काही गोष्टी तशा नाही चालत. समहाऊ आपल्याला काही एक्सप्लेनेशन्स पाहिजे असतात ॲज अ व्ह्यूअर म्हणून. प्रत्येक गोष्टीचे धागेदोरे आपण नाही जुळवू शकत बिकॉज काही गोष्टी आपल्याला थोड्याशा सोप्या पद्धतीने सुद्धा दाखवलेल्या गरजेच्या असतात. जस्ट टू अंडरस्टँड द कॉन्टेक्स्ट ॲक्चुअली. कुठेतरी मला असं वाटलं, की फक्त कमी लेंथचा सिनेमा बनवायचा आहे, कमी लेंथचा सिनेमा बनवायचा आहे म्हणून ते अब्रप्ट कट्स असे आपल्याला जाणवत राहतात आणि थोडा-थोडा चित्रपट असा अर्धवट वाटू लागतो. हे कदाचित फार मायनर ऑब्झर्वेशन असू शकतील, बट स्टिल आय वुड लाइक टू गिव्ह 4 स्टार्स आउट ऑफ 5 टू धिस फिल्म. तिघी या नावाचा चित्रपट मला खूप जास्त आवडलाय. जिजीविषा काळे हिचं खूप जास्त कौतुक बिकॉज हे दिग्दर्शन क्षेत्रात तिचं पहिलं काम होतं. पदार्पण ती करते या चित्रपटामार्फत आणि ऑफकोर्स निखिल महाजन सारखी व्यक्ती ज्यावेळेला तिच्या पाठीशी होती, कुठेतरी मला जेन्युइनली असं वाटतं, की तो एक वरदहस्त नक्कीच होता तिच्यासाठी आणि या संपूर्ण चित्रपटाकडे बघता दिग्दर्शनाची खूप सुंदररित्या जबाबदारी तिने सांभाळलेली आपल्याला पाहायला मिळते. आय जस्ट लव्हड हर वर्क अ लॉट आणि खूप वेगवेगळ्या महत्त्वाच्या विषयांवरती हा चित्रपट ॲक्चुअली हात घालतो. संपूर्ण चित्रपट हा फॅमिलीसोबत बघण्याजोगा चित्रपट आहे. कुठेच काहीच असं नाही जे तुम्हाला अनकम्फर्टेबल करेल. त्याच्याचमुळे हा चित्रपट जर का तुम्ही पाहिला असेल तिघी, तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, की तुमचं काय म्हणणं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.